हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते जन्माष्टमी विशेष नैवेद्य, एक भरपूर जुना असा पारंपरिक पदार्थ गोविंद लाडू। तर याला सुदाम लाडू असे देखील म्हटले जाते। आणि हे जे लाडू आहेत ते घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये तयार होतात आणि अतिशय पौष्टिक असे लागतात। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर गॅस ऑन करून गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढई आपल्याला हलकी अशी गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी 2 कप एवढे पोहे घेतलेले आहेत। तर या ठिकाणी जे कांदे पोह्याचे पोहे असतात ते इथे मी घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी जे पातळ पोहे असतात ते सुद्धा घेऊ शकता। आता मीडियम गॅसवर हे पोहे जे आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। अजिबात हे करपू द्यायचे नाहीयेत। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं असे मी हे पोहे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। आणि हे बघा पोहे भाजले गेले की त्याचा कलर थोडा चेंज होतो आणि ते थोडे आकसून असे येतात। तर हे बघा असे हाताने कुस्करेपर्यंत आपल्याला छान असे पोहे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। अजिबात जास्त लाल असे करायचे नाहीयेत। त्यानंतर आता हे पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आता इथे मी 1 कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजल्यामुळे ते छान असे आतपर्यंत भाजले जातात आणि थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत। तर आता या शेंगदाण्यांना सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे मी 1 कप एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर गॅसची फ्लेम आता लो करायची आणि हे जे सुकं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर एकदम ब्राऊन असं करायचं नाहीये, थोडंसं हलकं चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे। आणि आता हे खोबरं सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आपण जे पोहे भाजून घेतलेले होते ते इथे थंड झालेले आहेत। तर आता हे पोहे जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटताना एकदम ह्याची फाईन पावडर करायची नाहीये, तर थोडंसं असं रवाळच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे मी पोहे जे आहेत ते आपले वाटून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने थोडं असं याचं रवाळ जे टेक्स्चर असतं तसंच ठेवायचं आहे। तर आता हे जे पोहे वाटून घेतलेले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर आपल्याला जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे आहे। तर इथे मी जे सालीसकट शेंगदाणे आहेत तसेच वाटून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याची साल सुद्धा काढून घेऊ शकता। त्यानंतर यासोबत मी जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा एकदमच वाटून घेत आहे। तर हे बघा इथे मी शेंगदाणे आणि खोबरं जे आहे ते एक सोबतच वाटून घेते। तर याची सुद्धा आपल्याला एकदम पेस्ट अशी करून घ्यायची नाहीये, तर हे सुद्धा आपल्याला छान असं दरदरच वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे छान असं आपलं शेंगदाणे आणि खोबरं वाटून झालेलं आहे। तर हे बघा याची फाईन अशी पेस्ट झालेली नाहीये, तर थोडंसं हे रवाळच आहे। या ठिकाणी तुम्ही यामध्ये काजू किंवा बदाम सुद्धा घालू शकता, म्हणजे काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये तुम्ही घालू शकता। त्यानंतर इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे आणि हा जो गूळ आहे तो सुद्धा आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचा आहे। आणि हे बघा इथे आता मिक्सरमधून मी गूळ जो आहे तो फिरवून घेतलेला आहे। आणि आता हा जो गूळ आहे तो सुद्धा आपल्याला या शेंगदाणे आणि पोह्याच्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 1 कप गूळ वापरलेला होता। जर तुम्हाला जास्त थोडं प्रमाणात गूळ आवडत असेल तर तुम्ही 1.25 कप एवढा गूळ इथे वापरू शकता। तर 2 कप पोह्यांसाठी इथे मी 1 कप गूळ वापरलेला आहे। आता हा जो गूळ आहे तो या पोहे आणि जे आपण शेंगदाणे खोबऱ्याचं मिश्रण केलेलं होतं त्याच्यामध्ये छान असा मिसळून घ्यायचा आहे। तर हे बघा इथे आपला जो गूळ आहे तो छान असा मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा एवढी वेलची पूड घालायची आणि परत एकदा ही वेलची पूड सुद्धा व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। इथे जी वेलची पावडर आहे ती छान अशी मिक्स करून झालेली आहे। त्यानंतर आपण याचे लाडू वळून घेऊया। तर हे बघा थोडं थोडं मिश्रण असं हातात घ्यायचं आणि ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर एकदम सहज असे हे लाडू वळले जातात। तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही लाडू इथे वळू शकता। तर हे बघा मी असे मीडियम आकाराचे लाडू इथे वळून घेतलेले आहेत। या ठिकाणी जर तुमचे लाडू वळले जात नसतील तर यामध्ये तुम्ही 1 चमचा एवढं तूप घालू शकता आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे। तर हे बघा मी यामध्ये 1 चमचा सुद्धा तूप घातलेला नाहीये आणि माझे लाडू जे आहेत ते छान असे वळले जातात। गुळाचं प्रमाण आपण जर व्यवस्थित घेतलं तर छान असे आपले जे लाडू असतात ते वळले जातात। आणि याच प्रकारे आता मी जे सगळे लाडू आहेत ते वळून घेणार आहे। बनवायला खूप सोपे आणि तितकेच पौष्टिक असे हे लाडू आहेत। तर या जन्माष्टमीला तुम्ही हे लाडू नक्की बनवा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।